या बॉलवर हवेत खेळले गेलेत, फटका फसलाय. आकाश कुठेतरी या मॅच मधून टर्फॅटिक जॉर्ज 11 कल्याण संघ आपण तयार राहायचं. लगेच आपल्या यानंतर टॉस. इकडे देखील कव्हरला खेळायचा प्रयत्न केला गेला, फळ मैदानाच्या बाहेर जावं लागेल रमजानला. जाईल आणि बॅटची बाहेरची कडा घेत मात्र आणखीन एक विकेट या वेळेला आलेली आपल्याला बघायला. संख्या 4.4 चेंडू नंतर 4 गडी बाद, 4/0, 40 धाबा. बॅक टू बॅक विकेट्स प्रत्येक इंटरव्हल नंतर मात्र विकेट बघायला मिळत आहेत आपल्याला मैदानामध्ये. अरविंद आउट होऊन माघारी परतली आहेत. आल्या पावली मात्र माघारी जावं लागतंय आणि जबरदस्त घातक गोलंदाजी शेवटच्या 2 ओव्हरमध्ये केली गेली आहे. ओमकार असेल, अक्षय असेल आणि हॅट्रिक बॉल असणार आहे. आता अक्षयला सुद्धा विकेटची हॅट्रिक पटकवण्याची संधी आहे. या बॉलवर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, खेळी संपुष्टामध्ये येते आणि कुठे ना कुठेतरी वामिका स्टार पालघर संघ मात्र बॅकफुटला जातो. या मॅच मध्ये रन्स होत नाहीयेत, रन्स करावे लागतील. या बॉलवर हवेत खेळले, पूर्णपणे डगबगताना या मॅच मध्ये 4 विकेट माघारी परतले गेलेत, त्यातले 2 रनआउट आहेत. जबरदस्त कामगिरी करत असताना श्री 11 दिवा डोंबिवली सेमीफायनलच्या दिशेने मात्र जाईल का, सर्वांचं लक्ष असणार आहे. परंतु या बॉलवर देखील फ्लिक केलं गेलं. नॉन स्ट्राइक एंडला फिल्डर आहे तिकडे हितेशला, नॉन स्ट्राइक एंडला थ्रो केला गेला. जबरदस्त बॉल अडवला तिकडे. ऋषी तिकडे होते, वेल्स ऑफ ऋषी, आणि ऋषीने टीमला दिली खुश. या बॉलवर लाऊड अपील केले गेले बॅटरच्या रूपामध्ये. मॅच थोडीफार फसताना पाहायला मिळतीये. जय स्मृती अष्टविनायक दादर संघ थोडा बॅकफुटला गेला या मॅच मध्ये. श्री 11 दिवा डोंबिवलीचं सेलिब्रेशन पाहिलं गेलं. जबरदस्त बॉलिंग करत असताना अक्षय गुराव, नवीन बॅटर वीरा येत आहेत.